श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री हनुमंताय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। नमः पार्वतीपती हर 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 महादेव। आपण श्रीमद भगवद्गीतेचा अध्ययन करीत आहोत, अभ्यास करीत आहोत। या अगोदरच्या सत्रात आपण पाहिलं भगवान श्रीकृष्ण आपलं विश्वरूप दाखवत आहेत। आता हे रूप थोडं उग्र होत चाललेलं आहे। अर्जुनाने पाहिलेलं आहे हे असं उग्र रूप। अर्जुन थोडा भीती वाटत आहे अर्जुनाला। हे असं अतिउग्र रूप पाहून तो काय म्हणतो, देवा हे तुझा अद्भुत, अतिभयंकर, अतिउग्र रूप जे आहे पाहून सर्व त्रिलोक म्हणजे स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ सर्व तिन्ही लोक भयभीत झालेले आहेत तुझ्या ह्या रूपाला पाहून। ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात पहा आपण, का जे दोरलोक आणि पाताळ, पृथ्वी आणि अंतराळ, अथवा दशा दिशा समाकुळ दिशा चक्र। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की स्वर्ग, पाताळ, पृथ्वी, अंतराळ, 10 दिशा ह्या सर्व ज्या आहेत त्या काय झालं, दिशा चक्र हे सर्व लोप पावलेलं आहे। आणि म्हणजे स्वर्ग नाही, पाताळ नाही, पृथ्वी नाही, काही नाही, हे सर्वाचा नाश झालेला आहे। आणि हे आगवेचित्व आहे की भरले देखत आहे होत, हे सर्व जाऊन तू एकट्याने भरलेला आहे। सर्व हे स्वर्ग भरलेला आहे, पाताळ भरलेला आहेस, पृथ्वी तो एकट्याने भरलेला आहेस। परी गगनाही सकट भयानके आपलं विजय दे विजय। म्हणजे हे सर्व जे आहे म्हणजे स्वर्ग, पाताळ, नंतर हे आकाशगंगा, सूर्य, चंद्र, पृथ्वी सर्व जे आहे हे तुझ्या ह्या रूपामध्ये बुडून गेलेलं आहे असं अर्जुनाने पाहिलेलं आहे। आणि अर्जुन सांगत आहे आणखीन काय पाहिलं अर्जुनाने पाहिलं, बहुरू बहुपादम बहुद्रष्टा कराल। याच्या अगोदर पाहिलं होतं अर्जुनानं की ह्या रूपाला पुष्कळ हात आहेत, पुष्कळ पोट आहेत, पुष्कळ डोळे आहेत, पुष्कळ मुख आहेत। आता काय पाहतो तो, या रूपाला पुष्कळ मांड्या आहेत, पुष्कळ पाय आहेत, अक्राळ विक्राळ दात आणि दाढा आहेत। म्हणजे मूळ जे तोंड आहे त्या तोंडामध्ये जे दात आहेत आणि दाढा आहेत त्या अक्राळ विक्राळ आहे। अशा प्रकारचं दृश्य आता अर्जुन पाहत आहे। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ऐसे एकचे परी विचित्रे आणि भयानके। अशा प्रकारे हे चित्र विचित्र रूप अर्जुन पाहतो आहे। अर्जुन म्हणतो, देवा सर्व लोक भयभीत झालेले आहेत, थरथर कापत आहेत। म्हणजे हे विश्व तुझं रूप पाहून सर्वजण थरथर कापत आहेत। अशा प्रकारे अर्जुन म्हणत आहे। आणखीन काय म्हणतो पहा, ज्या मज संहार रुद्रवासिपे, ज्या मज भेने मृत्यू लेपे, तू मी येथे आहाळ बहाळी कापे, ऐसे तुवा खेरे। अर्जुन काय सांगतो, देवा हे सर्व जे आहे मला रुद्रसुद्धा मला मानत होता। मृत्यूचं भय नाही आहे, मृत्यूसुद्धा मला काही करत नाही, अशा प्रकारचा मी अर्जुन आहे। मग हा मी अंतर्बाह्य भीतीनं गांजून गेलेलो आहे। अशा प्रकारचा मी असताना अशा प्रकारचा मी शूर होतो, रुद्रसुद्धा माझी किंमत करायचा, अशा प्रकारचा मी आहे। मी भीतीनं गांगारून गेलेलो आहे असं तो भगवंताला सांगत आहे। परी नवल बापा हे महामारी, या नाम विश्वरूप जरी। हे देवा म्हणे ह्या रूपाला, ह्या विश्वरूपाला महामारी म्हणावं। हे भ्यासुरपणे हारी भयासी आली। हे अशा प्रकारची, याला जर महामारी म्हणला, ही महामारी ही इतकी भिसूर आहे। आणि त्यांनी काय केलेलं आहे, भीती दाखवावी, जसं मृत्यूला सुद्धा मृत्यू द्यावा
किंवा भीतीला भीती दाखवावी अशा प्रकारे हे तुझं रूप आहे. सर्वजण भयभीत झालेले आहेत. आता आणखीन का पाहिलं? त्यांनी अर्जुनाने या विश्वरूपामध्ये आणखीन काय काय पाहतो? तो पाहतो सर्व देवगण आहेत. इंद्रादी देवगणसुद्धा तुझ्या ह्या मुखामध्ये प्रवेश करत आहे. म्हणजे सर्व देवगण इंद्रासहित ह्या भगवंताच्या विश्वरूपामध्ये प्रवेश करीत आहे. काही जण आहेत हात जोडून प्रार्थना करत आहेत. काही ऋषीमुनी महात्मे स्वस्ती 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 असं म्हणत आहेत. काही प्रार्थना करत आहेत, काही श्लोक म्हणत आहेत, काही हात जोडून प्रार्थना करू लागलेत, काही स्तुती करत आहेत. सगळीकडे भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे, स्वर्गापासून ते पाताळापर्यंत. या अगोदर आपण पाहिलं होतं की 12 आदित्य आहेत. आपण पाहिलं होतं 12 आदित्य, 8 वसु, 11 रुद्र, 2 अश्विनी कुमार असे हे, आणि 49 मरुद्गण. हे असं आपण अगोदरच्या काही सत्राच्या अगोदर आपण पाहिलं होतं. हे सर्वच्या सर्व म्हणजे 12 आदित्य, 8 वसु, 11 रुद्र, 2 अश्विनी कुमार, 49 मरुद्गण हे सर्वच्या सर्व तुझ्या मुखामध्ये जात आहेत. म्हणजे त्या मुखामध्ये मला दृष्टीस पडत आहे. नंतर सर्व देवी देवता, पितर आहे, यक्ष आहे, गंधर्व आहे, असुर आहे, सिद्धपुरुष आहेत. हे सर्वजण तुझ्याकडे आश्चर्याने पाहतात. हे सर्व देवसुद्धा तुला आश्चर्याने पाहतात. काही तुझ्या मुखात आहेत, काही बाहेर आहेत, काही तुझ्याकडे आश्चर्याने पाहत आहेत. अशा प्रकारचं वातावरण निर्माण झालेलं आहे. आणखी मग ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात? अशा प्रकारचं भयंकर रूप अर्जुनाने पाहिलेलं आहे. मग अर्जुन काय म्हणतो? देवा विश्वरूप पावयाचे डोळे, केले तिये पावलो प्रतिफळे, बापा देखील अशी आता डोळे, निवावे तसे निवाले. मग अर्जुनाला काय इच्छा झाली होती की हे विश्वरूप पाहायची, म्हणून त्यांनी भगवंताला प्रार्थना केली होती, देवा तुझं विश्वरूप दाखव. मग आता काय, हे असं भयानक विश्वरूप पाहिल्यानंतर अर्जुन काय म्हणतो? देवा माझे आता डोहाळे, म्हणजे माझं विश्वरूप पाहायचे जे डोहाळे असतात ते आता पूर्ण झाले. अशा प्रकारे आता माझी परिस्थिती अशी झाली आहे, हे जे पंचमहाभूतांनं बनलेलं जे शरीर आहे हे गेलं तर जाऊ दे, ह्याची काही चिंता नाही. परंतु असं मला वाटतं की हे चैतन्य पण वाचणार नाही. म्हणजे अर्जुनाला काय वाटतं, ह्या विश्वरूपाच्यामध्ये माझं हे शरीर एका वेळेस गेलं तर जाऊ दे, परंतु चैतन्य पण मरतो का काय, म्हणजे आत्मासुद्धा मरतो का काय, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे. भगवंता, माझा अंगाला कंप सुटलेला आहे, मनाला ताप आलेला आहे आणि मला फार भीती वाटत आहे. मला फार भीती वाटत आहे. आता तो काय म्हणतो? मला चांगली अद्दल घडली म्हणतो. अर्जुन काय म्हणतो? माझी चांगली अद्दल घडली, माझी चांगली खोड मोडली, खोड जिराली म्हणतो बघा आपण. हां, मी म्हणणारा माझा अभिमान गळून पडला. मला तुझं विश्वरूप पाहावं अशी इच्छा झाली होती. तुझं हे तर विश्वरूप पाहिलं, हे डोळे लागले होते, तू विश्वरूप दाखवलास, हे माझे डोळे फिटले, माझी चांगली खोड मोडली, अशा प्रकारे म्हणत आहे. आता आपण कधी कधी म्हणतो बघा, कुठून अशी अवदसा आठवली, तशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली. आणि त्याला अर्जुनाला काय वाटतं की आपण आपल्या पायावर धोंडा मारून घेतला. अशा प्रकारे उगीचच मी भगवंताला म्हणालो की हे भगवंता, तू तुझं विश्वरूप दाखव. परंतु हे विश्वरूप पाहून माझा अभिमानच गेला. माझा अभिमान क्षणात दूर झाला. मी म्हणणारा, मी धनुर्धर होतो, मी स्वतःला सर्वश्रेष्ठ धनुर्धर मानत होतो, आझाद शत्रू मानत होतो. म्हणजे मी कुणाकुठेही पराजित झालो नाही.
कुणाकडूनही पराजित झालो नाही, गांडीवधारी आणि असं म्हणून मी मिरवत होतो. हा माझा सगळा अभिमान गेला. अशा प्रकारचे भाषा, अशा प्रकारचं दुःख, अशा प्रकारचं गोष्ट, अशा प्रकारचे अर्जुन भगवंताला म्हणत आहे. अर्जुनानं विश्वरूपामध्ये अद्भुत गोष्टी पाहिल्या, फार 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 अद्भुत गोष्टी पाहिलेल्या आहेत, ज्या कधी त्यांनी विचारसुद्धा केला नव्हता. अशा प्रकारच्या अद्भुत गोष्टी पाहिलेल्या आहेत. तो म्हणतो भगवंताला, देवा काय झालं बघा, तुझ्या या मुखामध्ये काय होत आहे, कौरवाकडील सैन्य आणि आमच्याकडील सैन्य हे सर्वजण, म्हणजे सर्व सैन्य 11 अक्षोहिणी आणि 7 अक्षोहिणी असा 18 अक्षोहिणी सैन्य होतं. हे सर्व सैन्य तुझ्या मुखामध्ये प्रवेश करत आहे. अर्जुनाला काय दिसलं की आपल्याकडचे सर्व सैन्य, कौरवाकडचे सर्व सैन्य हे सगळेजण भगवंताच्या मुखामध्ये, तोंडामध्ये शिरत आहे. नुसतं सैन्यच नाही, ते काय करत आहेत, ते आपले हातामध्ये जे शस्त्र आहे, अस्त्र आहे, तलवार आहे, ढाल आहे, भाला आहे, गदा आहे किंवा धनुष्यबाण आहे, असं सर्व घेऊन शिरत आहे. नुसतं एकटेच नाही जात, ते सर्व घेऊन शिरत आहे. तसंच कोणी घोड्यावर बसला तर ते घोड्यासहित जात आहे, कोणी हत्तीवरती बसलेला आहे तो हत्तीसहितच त्या तोंडात जात आहे, मुखात जात आहे. कोणी रथात आहे तो रथासहित भगवंताच्या मुखामध्ये जात आहे. अशा प्रकारची भीषण परिस्थिती निर्माण झालेली आहे. अर्जुन म्हणतो, देवा हे सर्व सैन्य तू गळून टाकत आहेस, त्याचा स्वाहा करत आहेस. अशा प्रकारची भाषा. आणखीन काय होतं बा, नोहेती हे कौरव कुळीचे वीर, आंधळ्या धृतराष्ट्राचे कुमार. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ह्या धृतराष्ट्राचे हे कौरव कुळ जे वीर आहेत, सर्व कौरव आहेत, हे गेले सहपरिवार तुझे आवडले. हे सर्वजण तुझ्या तोंडामध्ये गेलेले. हे धृतराष्ट्राचे सर्व पुत्र कौरव सगळे तुझ्या सहपरिवारासहित, बायका पोरासहित, सहपरिवार म्हणजे बायका पोरासहित सर्व तुझ्या तोंडात गेलेले आहे. आणि जे याचे निसावाये आले देशोदेशीचे राय. म्हणजे ह्या कौरवांना सहाय्य करण्यासाठी देशादेशातून चौकडून दुसऱ्या देशातून सुद्धा सैन्य आलं, राजे आले सहाय्य करण्यासाठी, ते सुद्धा तुझ्या तोंडात जात आहे. त्याचे सांगाव्या जाऊन लाहे ऐसे सरकटीत आहासी. कोणीच मागे उरलं नाही की सांगायला जावं की बाबा हे सगळेजण भगवंताच्या तोंडात गेलेत, असं सांगायला जाण्यासाठी सुद्धा कोणी उरलं नाही. अशा प्रकारची जी आहे अवस्था इथे झालेली आहे. ज्ञानेश्वर महाराज पण फार चांगल्या प्रकारे वर्णन करत आहेत. ते काय म्हणतात बघा, तेत मने पहा हो एके वेळे, सासी कवचेसी दोन्ही दळे, वदनी गेले आभाळे गगनी काजैसी, का महाकल्पाच्या शेवटी, जे कृतांत कोपला होय दृष्टी, ते 21 स्वर्ग मिठी, पाताळ सकट दे. अशा प्रकारे सर्वजण आहेत, ते सर्व तुझ्या तोंडामध्ये जात आहेत. अशा प्रकारे ज्ञानेश्वर महाराज वर्णन करत आहेत. आता फार चांगल्या प्रकारची गोष्ट सांगत आहेत. ते काय म्हणतात बघा, अशोकाचे अंगवसे चगळेले करेनी जैसे, लोक वक्रा माझे तैसे वाया गेले. म्हणजे ते एक उपमा देत आहे, दृष्टांत देत आहे. जसं उंट जो आहे पालापाचोळा, अशोकाचा पालापाचोळा चावून खातो, उंट चावून खातो, तशा प्रकारे तू ह्या सर्व सैन्यांना, सर्व लोकांना तू चगळून खात आहेस. अशा प्रकारचं ज्ञानेश्वर महाराज वर्णन करत आहेत, उपमा देत. म्हणजे भगवंत जे आहे सर्वाचा स्वाहा करत आहे.
सर्वांचा आता सैन्याचा स्वाहा झालेला आहे. सर्व सैन्य आहे त्याचा सर्वाचा स्वाहा झालेला आहे. आता उंटानं पाला पाचोळा खावं तशा प्रकारची अवस्था इथे झालेली आहे. आता हे सर्व सैन्य आपल्या शस्त्रास्त्रासहित, घोड्यासहित, हत्तीसहित, नंतर आपल्या रथासहित सर्वजण तुझ्या तोंडामध्ये जात आहेत. अशा प्रकारे अर्जुनाने पाहिलेले आहे भीतीदायक वातावरण. आता आणखीन कोण कोण जातात भाऊ? त्या भगवंताच्या तोंडामध्ये, मुखामध्ये, विश्वरूपाच्या मुखामध्ये आणखीन कोण कोण जातात ते आपण आता उद्याच्या पुढच्या सत्रात पाहू. हे सत्र इथेच थांबवतो. ओम नमः शिवाय. नमः पार्वतीपती हर हर महादेव. ओम शांती शांती शांती.